Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. God is a wonderful God. देव अतिशय महान देव आहे. What can we do if we don't have Jesus? आपल्या बरोबर येशू नसेल तर आपण काय करू शकणार? We cannot even have life जीवनही आपल्याला मिळू शकत नाही. because Bible says कारण की पवित्र शास्त्रात लिहिलंय in him was life त्याच्यामध्ये जीवन होते and he is the light of all men. व तो सर्व मानव जातीचा प्रकाश होता. Jesus is the light of life येशू ख्रिस्त जीवनी प्रकाश आहे. and Jesus came to give you abundant life. व येशू तुम्हाला उदंड जीवन, विपुल जीवन द्यायला आला. All you have to do is open your heart. तुम्ही एकच काम करायचं, आपलं हृदय उघडायचं Give your heart to Jesus आणि पूर्ण हृदय येशूला द्यायचं and see what he can do for आणि you. पहा तो तुमच्यासाठी काय काय करतो. There will be a great transformation, एक महान फरक, एक बदल तुमच्या a जीवनात येईल. great change. एक महान बदल येईल Surely Jesus will bring. आणि नक्कीच येशू तो बदल तुमच्या जीवनात आणेल. But पण for that, त्यासाठी you need to give your whole heart to Jesus. तुम्हाला तुमचं पूर्ण हृदय येशूला द्यावं लागेल. Are you ready to give your heart? तुम्ही आपलं पूर्ण हृदय येशूला द्यायला तयार आहात का? Because he says कारण तो म्हणाला in the Bible, पवित्र शास्त्रात, my son, माझ्या मुला, give me your heart. तुझं हृदय मला दे, Give me your heart. तुझं हृदय मला दे. This morning, आज या सकाळी give your heart to Jesus आपलं हृदय तुम्ही येशूला द्या and see what he can do. आणि पहा तो तुमच्यासाठी काय काय करतो. Now I'm going to pray for you. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. But before I pray, पण त्या अगोदर I want you to watch this clipping of our meeting. माझी इच्छा आहे की आमच्या सभेची एक झलक तुम्ही पाहावी. And then we will come back मग परत येतो and we will pray. आणि तुमच्यासाठी प्रार्थना करतो. We'll open our Bibles to John chapter 15 verse 5, the last part. The Lord says, without me you can do nothing. योहान 15:5 तिथे परमेश्वर म्हणतो, माझ्याशिवाय तू काहीही करू शकत नाहीस. Praise God. म्हणून त्याला धन्यवाद. God says, देव बोललेला आहे, without me you can do nothing. माझ्याशिवाय तू काहीच करू शकत नाहीस. Nothing at all. काहीही करू शकत नाहीस. He is telling all mankind, देवबाप संपूर्ण मानव जातीला सांगत आहे, without me you can do absolutely nothing. माझ्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. You cannot achieve life. माझ्याशिवाय तुम्ही जीवन साध्य करू शकत नाही. Separated from God, all your labor is in vain. परमेश्वरापासून जर तुम्ही विभक्त झालात तर तुमची सगळी मेहनत वाया जाईल. This is the bitter truth. आणि हे कडू सत्य आहे. Bible says पवित्र शास्त्रात लिहिलंय in Zechariah 4 verse 6, जकर्या 4:6 मध्ये, not by human might, not by human strength, but by God's Spirit you can achieve. मानवी बलाने नाही, मानवी शक्तीने नाही, तर परमेश्वराच्या आत्म्याने कार्य सिद्धीस जाईल. बायबल मध्ये वचन असं आहे, बलाने नाही, पराक्रमाने नाही, तर आत्म्याने कार्य सिद्धीस जाईल. Praise God. देवाला धन्यवाद. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, get your mind off yourselves. तुमचं जे मन आहे, तुमचं जे डोकं आहे, ते स्वतःवरून काढा. Get your mind off your own problems स्वतःच्या समस्यांवरनं आता मन काढा. and cast all your problems before the Lord. मी करणं बाद झालं आणि आता माझं किंवा जे काही तुम्हाला त्रास आहेत ते सगळे देवाच्या पायाशी टाका. Since you can do nothing about it anyway, कारण की जे काही तुम्हाला त्रास आहेत त्याविषयी आपण काही करू शकत नाही ना. त्या त्रासांविषयी ते त्रास आपण सोडवू शकत नाही. मग त्याच्याऐवजी ते त्रास देवाला दिलेले बरे. God can do what you cannot do in a jiffy. तुम्ही जे करू शकत नाही ते परमेश्वर एका क्षणात करू शकतो. God is speaking to you tonight आज रात्री परमेश्वरच तुमच्याशी बोलत आहे that without him the world can never make any kind of lasting progress. की परमेश्वराशिवाय फक्त तुम्ही नाही, परमेश्वराशिवाय संपूर्ण मानव जात कुठल्याही पद्धतीची टिकणारी आणि प्रभावशाली प्रगती करू शकत नाही. All is vanity without the reality God. सगळं व्यर्थ आहे, सर्व काही व्यर्थ आहे. खऱ्या जिवंत देवाशिवाय सगळं व्यर्थ आहे. Only the fool says there is no God. फक्त मूर्ख माणूसच असं म्हणतो की नाही, देव नाहीये. And only the greatest fool takes no help from God. आणि सगळ्यात मोठा जो मूर्ख माणूस आहे तोच परमेश्वराची मदत घ्यायला पुढे येत नाही. God is putting an end to all the self-righteousness. मात्र परमेश्वर सगळ्या स्वधार्मिकतेला, स्वनीतिमत्तेला आज एक शेवट आणत आहे. He is putting an end to all the wise and the scribes. आणि परमेश्वर आज सर्व शास्त्र्यांना, सर्व विद्वानांना एक शेवट आणत आहे. म्हणजे असं म्हणत आहे की तुझं ज्ञान, तुझं विज्ञान
आता सगळं बाजूला ठेव. And he is telling them, आणि सगळ्यांना तो असं म्हणत आहे, without me you can hardly do anything. माझ्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही किती शिकलेले असा, अडाणी असा, विद्वान असा, पंडित असा, कुणी असा, You are powerless. तुम्ही सामर्थ्यहीन आहात. Without me there is no elevation. परमेश्वराशिवाय प्रगती नाही, उन्नती नाही. देव म्हणतो माझ्याशिवाय तुला बढती मिळणारच You नाही. cannot have life. माझ्याशिवाय, परमेश्वराशिवाय तुम्हाला जीवन मिळणार नाही. All that laughter you see in the world, it is not real joy. जे सगळं हास्य तुम्ही बाहेर या जगामध्ये पाहता ना, ते खरं खरं हास्य किंवा खरा आनंद नाही. It is only short-lived joy. ते सगळं तात्पुरतं आहे, ते वरवर आहे. Only in God's presence there is fullness of joy. फक्त देवाच्या सानिध्यामध्येच आनंदाची परिपूर्णता आहे. Praise the Lord. म्हणून तुम्ही देवाला धन्यवाद द्या. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 10:23, इर्मया 10:23, I know, O Lord, मला ठाऊक आहे प्रभू, that a man's life is not his own. मनुष्याचं जीवन त्याच्या स्वतःच्या मालकीचं नाही. मी जाणून आहे. It is not for man to direct his steps. माणसानं स्वतःच्या पावलांना मार्गदर्शन करावं हे माणसाचं काम नाही. How true it is. अतिशय खरं विधान You आहे. cannot direct your own steps. तुम्ही स्वतःच्या पावलांना स्वतः दिशा देऊ नाही शकत. Every step you need God. तुमचं प्रत्येक पाऊल जे आहे त्या प्रत्येक पावलाला तुम्हाला देवाची गरज आहे. तुम्ही माना किंवा मानू नका. Every moment you need God. दर क्षणाला तुम्हाला देवाची गरज आहे. Because I know कारण मला ठाऊक आहे without him I am nothing. त्या देवाशिवाय मी कोणीच नाही. And without him I don't want anything. आणि त्या देवाशिवाय मला काहीच नकोय. देव नाही तर मी नाही. देव Because- आहे तर मी आहे. Without God, if I get anything, it will be a curse for me. कारण जर देवाशिवाय मला काही जरी मिळालं ना तरी तो माझ्यासाठी शाप आहे. It's a curse. तो शाप आहे जर त्यामध्ये देव नाही. The world may say it is a blessing, but if it doesn't come from God, it is a curse for me. जग काही म्हणेल, मानव काही म्हणेल, मानवाला काय नाही नाही हे मला मिळालं, हे माझे आशीर्वाद आहेत. पण मी म्हणतो जर त्याच्यामध्ये देव नाही तर तो शाप आहे. I don't want it. मला नको त्या गोष्टी I की don't ज्यात want देव it. नाही. मला अशा गोष्टीच नको की ज्या गोष्टींमध्ये देव नाही. Beloved people, माझ्या प्रियानो, man was made by God. मनुष्य मानव जो आहे त्याला देवाने निर्माण केलं. Our first parents were made by God. पहिला पुरुष, पहिली स्त्री यांना देवाने निर्माण केलंय. God made man. देवाने मानवाला निर्माण केलं. We look like God. आपण देवासारखे दिसतो. But पण the first man heeded to the voice of the devil. पहिल्या मानवाने त्या आदामाने काय केलं ठाऊक आहे? सैतानाचं ऐकलं. And sin and death became man's portion. त्यामुळे मानवाला पाप आणि मरण या गोष्टी आल्या. Today man is living in darkness. आज प्रत्येक मानव अंधारात जगत The आहे. devil is ruining the people. आज सैतान लोकांचा नाश करत आहे. God so loved the world देवाने जगावर इतकी प्रीती केली that he sent Jesus Christ for us. की त्याने येशू ख्रिस्त आपल्या सर्वांसाठी पाठवला. Jesus came for us. येशू आपल्यासाठी आला. He came for you. येशू तुमच्यासाठी आला. He came to give you life. येशू तुम्हाला जीवन द्यायला आला. He took the sins of the whole world. त्यांनी संपूर्ण मानव जातीचं पाप नेलं. He died on the cross काल्वरीच्या क्रूसावर तो that we may सगळ्यांसाठी not live a मेला wretched life, की आपण असं वाईट दुष्ट पापी जीवन जगू नये, but that we may live a king and queen's life. तर आपण राजा राणी सारखं जीवन जगावं. This Jesus died and rose on the third day, हा येशू मेला आणि मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाला. and he is here in our midst. तो येशू आजही इथे आहे. He is here right now. येशू आताही आपल्यामध्ये हजर आहे. He is here to wipe away your येशू tears. तुमचे अश्रू पुसायला इथे आलेला आहे. He knows your pain, येशूला तुमच्या वेदना ठाऊक आहे and he is saying, आणि तो म्हणतोय my son, my daughter, माझ्या मुला, माझ्या मुली, without me you can do nothing. माझ्याशिवाय तू काही करू शकत नाही. Absolutely तू nothing. काही करू शकत नाही. He is saying, don't go on trying, my son. तो म्हणतो की तू प्रयत्न करणं थांबव. My daughter, don't go on trying. माझ्या मुली तू प्रयत्न करणं थांबव. प्रयत्नांती परमेश्वर नाहीये, परमेश्वर पहिला आहे. You will die तू trying. मरशील हे प्रयत्न करत करत. You just trust on तू me. फक्त माझ्यावर विश्वास You ठेव. trust on me फक्त माझ्यावर विश्वास and ठेव. see what I can do for पहा you. मी तुझ्यासाठी काय करतो. Bible says बायबल म्हणतं in Ecclesiastes 9:11, उपदेशक 9:11, the race is not to the swift, चपळांची शर्यत असते असं नाही, the battle is not to the strong, आणि जे बलवान आहेत तेच युद्ध करू शकतात असंही नाही. the wise do not earn their living, ज्ञानी लोकांनाच भाकर कमावता येते असं नाही. the intelligent people do not always get rich, वशिला असलेलेच
नेहमी श्रीमंत होतात असंही नाही. Capable people do not always rise high to positions. ज्यांच्याकडे कुवत आहे, ज्यांची क्षमता आहे, तीच लोक वरवरच्या पदावर पोहोचू शकतात असं It नाहीये. is not so. असं नाहीये. I can show you intelligent people having no jobs. मी तुम्हाला असेही लोक दाखवीन की जे अतिशय ज्ञानी आहेत, शिकलेले आहेत, पण नोकरी नाही, बेरोजगार आहेत, And some of the ordinary people, साधे आहेत, uneducated people, अशिक्षित आहेत, they are in the top place. मोठमोठ्या पदांवर By आहेत. muscle power they reach there. त्यांच्या स्नायूंच्या ताकदीवर ते तिथपर्यंत पोहोचले. What will you do? मग तुमचा आणि माझा काय निभाव आहे? You are simple people. तुम्ही साधी माणसं आहात. आपण Where साधी will you लोकं be आहे. counted? आपण साधी लोक आहोत. आपल्याला कोण कशात जमा धरेल? Jesus is calling you. येशू आज तुला आळवतोय. Jesus is calling you. येशू आज तुला हाक मारत आहे. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 40 verse 29, यशा 40:29 God gives power to the faint. परमेश्वर अशक्तांना शक्ती देतो. He gives power to the weak people. परमेश्वर अशक्तांना सामर्थ्य देतो. To them that have no might, He increases their ज्या strength. लोकांकडे बळ नाही त्यांना तो बळ देतो. Lasting things and blessed things come only from heaven. टिकणाऱ्या गोष्टी आणि आशीर्वादित गोष्टी फक्त स्वर्गातूनच येतात. Lasting things, टिकणाऱ्या गोष्टी, blessed things, आशीर्वादित गोष्टी, glorious things, वैभवशाली गोष्टी they come from God. त्या फक्त देवाकडून येतात. Temporary things तात्पुरत्या गोष्टी and things which have no value, आणि ज्या गोष्टींना किंमत नाही they come from the world. त्या जगातून येतात. Bible says बायबल म्हणतं in John 3:27, योहान 3:27 a man can receive only what is given to him from above. एखाद्या माणसाला फक्त तेवढंच मिळतं जेवढं त्याला वरून दिलेलं असतं. And rightly Bible says आणि अगदी बरोबर बायबल सांगतं in Psalm 62 verse 11, स्तोत्र 62:11 power belongs to God. सामर्थ्य देवाच्या मालकीचं आहे. Power belongs to God. सामर्थ्य देवाच्या मालकीचं आहे. And life without God is empty. आणि देवाशिवाय जीवन रिकाम आहे. Bible says बायबल म्हणतं in Psalm 127 verse 1, स्तोत्र 127:1 unless the Lord builds the house, जोवर परमेश्वर घर बांधित नाही those who labor in vain. तोवर जे मेहनत करतात ते वाया मेहनत करतात. It is vain to rise up early. मग त्यांनी सकाळी पहाटे लवकर उठणं वाया. It is vain to sit up late and still eat the bread of मग sorrows. त्यांनी रात्री उशिरा झोपणं आणि खूप मेहनत करणं आणि तरीही कष्टाची भाकर खाणं वाया. But he who trusts in God, पण जो माणूस देवावर विश्वास ठेवतो, God will give him bread while he sleeps. परमेश्वर तो झोपलेला असतानाही त्याला भाकर पुरवतो. Praise God. असा आपला परमेश्वर. Do you know who are the most saddest people on this earth? तुम्हाला माहिती आहे या जगामध्ये सगळ्यात दुःखी लोक कोण आहेत? Those who don't have God ज्यांच्याकडे जिवंत परमेश्वर नाही ते सगळ्यात दुःखी. and those who play God. आणि जे लोक देवदेव खेळतात ते सगळ्यात दुःखी. Those who be God, जे स्वतः देव म्हणतात they are the दुःखी. most sorrowful people on this earth. जे स्वतःलाच देव म्हणवून घेतात ते तर सगळ्यात दुःखी. Don't ever try to be God. या गोष्टी कधी करू नका. एक तर स्वतःला कधी देव बनवून घेऊ नका. Never. देव खेळू नका. It will wear you away. नाहीतर तुम्ही थकून जाल. It will wear you away. थकून जाल, दमून जाल. But a person who trusts in God, पण जो माणूस देवावर विश्वास ठेवतो he is the happiest person आणि on this म्हणतो earth. की देवानं केल्याशिवाय माझ्या जीवनात काही होत नाही, तो सगळ्यात सुखी. Now is your time. आताची वेळ तुमची आहे. Let not your hearts be troubled. आपलं अंतःकरण चिंताक्रांत होऊ देऊ नका. Fix it in your mind. तर आपल्या मनामध्ये हे पक्क बसवा. Without God, you can do nothing. परमेश्वराशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. God Himself said, परमेश्वर स्वतः बोलला, you can do nothing. तुम्ही काही करू शकत नाही. The world is boasting about so many things. आज जग आणि जगातले लोक इतक्या साऱ्या गोष्टींविषयी बढाया मारतात. I can do it. मी करू शकतो, मी I can करू do शकतो, it. मी करून दाखवीन, मी I करून will do दाखवीन, it. मी करीन. You can do nothing. काय करून दाखवतो राजा राणी? तू काही करू नाही शकत देवाशिवाय. All that He can do is fall down and die. एकच गोष्ट आपल्याला करता येईल. काय? खाली पड, साष्टांग घाल आणि मर. That's all man can do. एवढंच माणसाला एवढंच करता येतंय. But beloved people, पण माझ्या प्रियानो, you are wise now. तुम्ही आता सुज्ञ आहात. Trust in God. आता तुम्ही शहाणे झालाय. शहाणे झाल्यासरशी
लगेच देवावर विश्वास ठेवा. Are you ready? तयार आहात? Then raise up one hand towards heaven. मग चला एक हात असा वर करा One सर्वांनी. hand placed on the afflicted part of your body. आणि दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवा. If your spouse is sick, place your hand on your spouse. तुमचा नवरा किंवा बायको आजारी असेल तर त्यांच्यावर हात ठेवा. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. चला मग डोळे बंद करा आणि माझ्या मागून सगळ्यांनी ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to मी you तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. Oh God, माझ्या देवा, I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. तू कृपया मला क्षमा कर. Wash me by the blood of Jesus. येशूच्या रक्तानं मला अंघोळ घाल. Come into my heart. माझ्या हृदयात ये. Change my life. माझं जीवन बदल. Jesus, येशू, I will follow you मी आयुष्यभर तुझ्या मागे चाली. all the days of my life. आयुष्यभर मी तुझं अनुकरण करीन. Jesus is coming. येशू येत आहे. He is hearing your येशू cry. तुमचं रडणं ऐकत आहे. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोग I command मी you. आज्ञा करतो. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Leave. जाओ. Your sickness is going. तुमचे आजार चालले. Your sickness is going. तुमचे आजार चालले. Something is happening. काहीतरी नक्की होत God's आहे. power is upon you. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर आलेलं आहे. Every headache go. सगळी डोकेदुखी जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये जाऊ दे. Every body pain vanish. सर्व अंगदुखी जाऊ दे. In Jesus' name. येशूच्या नावात जाऊ दे. In Jesus' name. येशूच्या नावात जाऊ दे. Every stomach problem leave. पोटातला आजार निघून जाऊ दे. Diabetes. मधुमेह, People who are suffering from ज्या diabetes. लोकांना मधुमेह The झालाय, Lord is healing you now. प्रभू तुम्हाला आता बरं करत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Father. धन्यवाद बापा. Thank you, Master. धन्यवाद. Now you devil आता सैतान who is attacking the जो people, लोकांवर हल्ला I करतो, command you in the name of तुला Jesus. येशूच्या नावात मी आज्ञा करतो. Leave सोड. in Jesus' name. येशूच्या नावामध्ये सोड. Lord, प्रभू, whatever the people need, give it to हे them. लोक तुला जे काही मागतायत ते त्यांना दे. Prosper them, त्यांना Lord. समृद्ध कर प्रभू. Those people whose money is held up, let it be ज्या released. लोकांचा पैसा कुठेतरी अडकून पडलाय तो त्यांचा पैसा त्यांना मिळवून Oh दे. God, bless them. माझ्या देवा लोकांना आशीर्वादित कर. Bless my people, Lord. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Fulfill all their heart's desires. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण कर. Let the husbands love their wives. नवरा आपल्या बायकोवर प्रेम करू दे. Let the wives be submissive to their बायको आपल्या husbands. नवऱ्याच्या अधीन असू दे. Let children be obedient to their parents. मुलं बाळ आई वडिलांच्या आज्ञेत असू दे. Let peace prevail in the homes. शांती लोकांच्या घरात नांदू दे. Let joy prevail in the homes. आनंद त्यांच्या घरात वस्ती करू दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद. God's presence is coming in you. देवाची उपस्थिती तुमच्यात येत आहे. His peace is coming in you. देवाची शांती तुम्हाला मिळत आहे. His joy is coming in you. देवाचा आनंद तुमच्यात येत आहे. His strength is coming in you. देवाची ताकद तुमच्यात येत आहे. Say thank you, Jesus. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. सगळ्यांनी म्हणा धन्यवाद येशू. Give a big clap to Jesus. आणि एक जोरात येशूसाठी टाळी वाजवा. त्यांच्या गुडघ्यावर फार सूज होती आणि त्यांना चालता देखील येत नव्हतं. आता त्यांना बरं वाटतंय. काय त्रास होत होता? अंग बी सगळं दुखायचं माझं आणि अचानकच गुडघा सुकायचा आणि मी प्रार्थना केली तर मग पाय राहायला दुखायचं. आता दुखत नाही पाय. आता नाही. येशूने बरं केलं. हो. Did you see that? Thank you, Jesus. Bless the Lord. Let your peace come. Leave you double in the name of Jesus. Go. ते सांगतात की माझ्या पतीसोबत मुलाबाळांसोबत बसण्याची देखील माझी इच्छा नव्हती, परंतु शेवटच्या प्रार्थनेमध्ये प्रभू येशूने आता त्यांना पूर्णपणे सुटका दिलेली आहे. आता बरं वाटतं? बरं वाटतं, आता चांगलं वाटतं. मी माझ्या मिस्टर पाशी बसत नव्हती, लांब जाऊन बसले. माझे मिस्टर म्हणले इथं पुढे बसवते समोर. मी म्हणले नका नाही मी बसणार, मी मागे बसणार आहे म्हणून मी मागे जाऊन बसले. मग माझ्या मिस्टरनी मला उठून पुढे येऊन घेऊन बसले. ज्यावेळेस मला प्रार्थना चालू होत होती त्यावेळेस मी भीती वाटत होती. मग मी एकदम डोळे झाकले आणि प्रार्थना केली तर मी असं एकदम खाली पडले. मला चांगलं See, your वाटलं husband एकदम. is so good. तिचा नवरा किती चांगला आहे बघा. Real good. जे खरोखरच चांगला नवरा म्हणायचा. He made the children to sit with him. मुलांना बसवलं शेजारी. Made her also to sit. तिलाही घेतली बसवली And now शेजारी. she's set free. आणि ती आता मोकळी पण झाली. Praise the Lord. देवाला Thank you, धन्यवाद. Jesus. Thank you, Lord. Be free in the name of Jesus. 2 वर्षापूर्वी जशा त्या प्रेग्नंट होत्या, काय झालं त्यावेळेस? त्यावेळेस म्हणजे 5व्या-6व्या महिन्यापासून मला अंगात रक्त नाही, अशक्तपणा, चक्कर, घरात कटकट, कुणाचं ऐकून घेत नव्हते. आणि डिलेवरी झाल्यावरती बी तसंच. गावाला खूप साधू भगत हे केले, कोण कोंबडे मागतं, कोण बकरे मागतं, खूप कंटाळे.
कुठेही नाही माझा विलाज झाला. शेवटी मानसिक तज्ञ डॉक्टरकडे गेले, त्यांच्या गोळ्या औषधं भरपूर खाल्ले, मला कुठेही विलाज नाही झाला. आणि येशूला खूप कोटी कोटी धन्यवाद देते की मला त्यांनी पूर्ण आरोग्य दिलं. Praise the Lord. Thank you, Jesus, for healing her. Let your peace come. फक्त या बहिणीची साक्ष 10 वर्षापासून डोकेदुखी, कंबरदुखी, संपूर्ण अंग दुखायचं. आज शेवटच्या प्रार्थनेमध्ये प्रभू येशूने स्पर्श केला आहे, पूर्ण आरोग्य त्यांना मिळालं आहे. आता मुझे बहुत तकलीफ था, मगर जब से मैं आई थी मेरा ये सर दुखता था. अच्छा. मगर इस समय कुछ भी नहीं. येशू ने अच्छा कर दिया. हाँ, धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you for healing her, oh God, in Jesus' name. या सिस्टरांचं नाव आहे सखुबाई साबळे आणि चिंचवडगाव या ठिकाणातून आपल्या सभेला काही वर्षांपासून येत आहेत. आणि ते म्हणतात की त्यांचं जे कुटुंब आहे, त्यांचा जो मुलगा आहे आणि सून आहे, त्यांच्यात काही कारणास्तव भांडणं झाली. आणि ते सांगतात की त्यांची बायको जी म्हणजे त्यांची सून जी आहे, त्यांचं घर सोडून निघून गेली. गेली 1 वर्ष ते सांगतात त्यांची सून घर सोडून निघून गेली होती. आणि ते सांगतात आमचं कुटुंब पूर्णपणे तुटलेलं होतं. 3 मुलं त्यांना आहेत सुनेला, आणि 3ही मुलं ते सांगतात माझ्याजवळ होती. आणि घर सोडून गेल्यानंतर ते सांगतात मुलगा तिचा सांभाळ करत नव्हता आणि मुलगा देखील 2-2 दिवस घरी येत नव्हता. एकदा त्यांचा मुलगा खूप दारू पिऊन आलेला होता आणि मुले नदीत टाकायला घेऊन गेला, पण देवाने तसे होऊ दिले नाही. त्यानंतर ते सांगतात की त्यांच्या सुनेने त्यांना सूचना केली की मला घटस्फोट हवा आहे. परंतु ते सांगतात या सिस्टर या ठिकाणी आपल्याकडे प्रार्थना करायला येतात आणि ते सांगतात मी प्रभू येशू जवळ प्रार्थना केली. मी पूर्ण महिना 10 घरांची कामे करून निरंकार उपवास केले आणि त्यानंतर ते सांगतात देवाने मला सामर्थ्य देत गेला आणि प्रभू येशूच्या कृपेने ते सांगतात चर्चच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 25 सप्टेंबरलाच माझी सून पुन्हा एकदा घरी आलेली आहे. आणि ते सांगतात की मुलाची दारू देखील सुटलेली आहे. सर्व गौरव ते प्रभू येशूला देतात. एक जोरात मनापासून टाळी वाजून येशूला सर्व गौरव देऊया. हालेलुया. नाव काय आपलं? तेजस पवार. कुठून आला आपण? मी नाशिकमध्ये इंजिनिअरिंग करतो. तर या सेकंड इयरचा माझा आत्ता रिझल्ट लागला. मला अनएक्सपेक्टेडली 5 बॅक लागले आणि इट्स बिन मोर दॅन अ डेकेड. 10 वर्षांपेक्षा पण जास्त झालंय की जर तुम्हाला 4 AT-KT लागतं किंवा बॅक लागतात सब्जेक्ट्समध्ये तर तुम्हाला इयर ड्रॉप घ्यायला लागतं. आणि माझी फिनान्शियल कंडिशन भरपूर लो आहे आणि ही जी फीज मला माहिती आहे वडिलांनी कसं अरेंज केले माझ्यासाठी, मला त्याची जाणीव होती. आणि हे मला असा सेटबॅक बसला. मला माझ्या सरांनी सांगितलं की नाही तुला इयर ड्रॉप आहे, आता तुला 1 वर्ष काय करायचं कर, पण आता करता नाही येणार. मी एका खोलीमध्ये गेलो आणि जसं येशू ख्रिस्त बोललो, जसं देवबापांनी बोललं, मी तसं एकटा बसून रडून कळकळून मनाच्या मधून प्रार्थना केली की देवबाप्पा प्लीज तू काय चमत्कार कर माझ्या आयुष्यामध्ये. माझं 1 वर्ष हे वाया जाईल माझं आणि परत त्याची फीज द्यायला लागेल, जे काय बरोबर नाही, हे नाही होणार, परवडणार नाही आणि देता पण येणार नाही. मी 3 दिवस कंटिन्युअस फास्ट केले आणि प्रेयर करत राहिलो रडून. माझ्या आईने मला आजपर्यंत कधी बघितलं नव्हतं असं प्रेयर करताना. मी रूममध्ये बंद करून मी सर्व बाहेरचे सर्व मोबाईल सर्व बाहेर ठेवून मी एकटा फक्त बायबल वाचायचो आणि प्रेयर करायचो. मला 3ऱ्या दिवशी आमचे जोशी सर आहे कॉलेजमधून फोन आला. ते बोलले की तेजस पवार तू फार लकी आहे. मी बोललो सर काय झालं? म्हणे की असं कधी KK वाघ आणि कुठल्या पण MSBTच्या ह्याच्यामध्ये कधी आजपर्यंत झालं की 5 AT-KTs 5 बॅक अलाव केले. मी बोलले की काय बोलताय सर? मी रडायला लागलो फोनवर. बोलले की 5 AT-KT अलावलं, तुझं वर्ष वाया नाही जाणार. ते बोलले कॉलेजला लवकर ये, तुझं पोर्शन इनकम्प्लीट राहतोय, लवकर उद्यापासून कॉलेज चालू कर, तू इयर ड्रॉप नाही आहे तुला म्हणून. आणि त्याच्यानंतर ही माझी आयुष्यातली सगळ्यात अद्भुत साक्ष आहे. हालेलुया. प्रभू येशू महान आहे. प्रियांनो, या भावाला पूर्णपणे जाणीव होती की त्यांच्या वडिलांनी कशा प्रकारे फीज अरेंज करून या भावाच्या शिक्षणासाठी पैसे खर्च केले. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये जरी वर्ष वाया जाणार होतं तरी त्यांची आशा प्रभू येशूवर होती. 3 दिवस ते सांगतात की मी उपवास प्रार्थना केली, रडून येशूचा धावा केला आणि प्रभू येशूने चमत्कार केला. ते सांगतात की त्यांच्या कॉलेजमध्ये प्रथमच अशा प्रकारचं कार्य घडलं की या भावाचं वर्ष वाया गेलेलं नाहीये. त्याबद्दल ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात. एक जोरात टाळ्या वाजून आपण प्रभू येशूला गौरव देऊया. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. I know you are very anxious to receive the prayers. मला ठाऊक आहे तुम्ही प्रार्थना स्वीकारण्यासाठी अगदी उतावळे आहात. And Jesus loves you. व येशूचं तुमच्यावर प्रेम आहे. He is seeing your heart. येशू तुमचं हृदय पाहत आहे. He is seeing your dedication. तुमचं समर्पित जीवन किंवा तुमचं समर्पण पाहत आहे. And He will surely bless you. व तो नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. Now as I pray, आता मी जशी प्रार्थना करीन I will call Jesus to come in your मी homes येशूचा धावा करणार आहे. येशूला सांगणार आहे की येशूनं तुमच्या घरात यावं and to bless you.
आणि तुम्हाला आशीर्वादित करावं. But you open your heart पण तुम्ही त्या आधी आपलं हृदय उघडा and receive this blessing. आणि हे आशीर्वाद स्वीकारा. So shall we pray? मग प्रार्थना करूया का? Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, your people are seated here before their TV sets. तुझे सारे लोक टीव्ही समोर येऊन बसलेले They आहेत. have great longing for you. फार मोठ्या आशेनं बसले आहेत. And I know मला ठाऊक आहे you have mighty power to bless them. तुझ्याकडे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी महान सामर्थ्य So आहे. I'm praying to you, म्हणून Lord. मी तुला प्रार्थना करतो प्रभू, Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Heal my माझ्या people. लोकांना आरोग्य दे. Deliver my माझ्या people. लोकांना सुटका दे. Now whatever they are asking you, आता जे काही तुला ते मागताय give it to them, त्यांना Lord. दे प्रभू, Give it to them त्यांना दे प्रभू, that they may know की त्यांना कळावं that you love them, तुझं त्यांच्यावर प्रेम आहे, that you care for तू them. त्यांची काळजी घेत आहे. Some people have no jobs. काही लोकांना नोकऱ्या नाहीत, You give them jobs, तू त्यांना Lord, नोकऱ्या दे, and bless them all. त्यांना आशीर्वादित कर. Let your great peace come into every heart. तुझी महान शांती प्रत्येक हृदयात येऊ दे Let them be confident आणि सगळ्यांना एक विश्वास प्राप्त होऊ दे and let them be blessed. आणि सगळे आशीर्वादित होऊ दे. Thank you, Father, धन्यवाद बाप्पा, for answering my prayer, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिल्याबद्दल. because I make all this prayer to you, ही Father, सर्व प्रार्थना मी तुला in Jesus' name. बाप्पा येशूच्या नावामध्ये मागतो. Amen and amen. आमेन. Praise God. प्रभूची स्तुती असो. I have prayed for you all. मी तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना केलेली आहे. Let not your hearts be troubled. तुम्ही अजिबात कुणीही चिंताक्रांत होऊ नका. Be comforted. अगदी सांत्वन पाहून घ्या. Jesus cares for you. येशूला तुमची काळजी आहे. He loves you. येशूचं तुमच्यावर प्रेम आहे. Praise the Lord. म्हणून देवालाच धन्यवाद. So shall we meet once again? आता रजा घेऊ का? Till that time, परत तुम्हाला भेटीन तोपर्यंत give us leave. आम्हाला तुम्ही आता रजा द्या. God bless you all. देवबाप तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. Dr. Peter David Silva is mightily used by God in the offices of pastor, teacher, and evangelist. His powerful messages from the Word of God are a great source of blessing to the hungry soul. The live recordings of these life-changing messages are available in the form of DVDs.